महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। कुसुंबा बायपासवर ट्रॅफिक जाम, वाहनधारक त्रस्त। साक्री धुळे महामार्गावरील डाव्या बाजूच्या पुलाच्या दुरुस्ती अभावी वाहतूक विस्कळीत। धुळेहून साक्रीकडे जाणाऱ्या महामार्गावरील कुसुंबा बायपास परिसरात आज पुन्हा एकदा मोठा ट्रॅफिक जाम निर्माण झाला। दुपारी साधारणतः 1 वाजेपासून ते 2:30 वाजेपर्यंत या ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। या गर्दीमुळे प्रवाशांना आणि वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला। प्राथमिक माहितीनुसार एका ट्रकच्या नादुरुस्तीमुळे वाहतुकीचा वेग ठप्प झाला। मात्र गेल्या 1.5 वर्षापासून कुसुंबा बायपासवरील डाव्या बाजूच्या पुलाखाली तडे पडलेली असून दुरुस्तीचे काम अद्याप अपूर्ण आहे। त्यामुळे वाहन चालकांना फक्त एका बाजूने सावधगिरीने मार्ग काढावा लागतो आणि त्यामुळे दररोजच या ठिकाणी वाहतूक कोंडी व अपघातांची शक्यता निर्माण होत असते। स्थानिक नागरिक व वाहनधारकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे। त्यांनी सांगितले की या ठिकाणी दररोज ट्रॅफिक जाम होतो आणि अपघातांची शक्यता वाढते। प्रशासनाने तात्काळ पुलाची दुरुस्ती करून ही समस्या मार्गी लावावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। कुसुंबा बायपास हा साक्री धुळे नागपूर महामार्गावरील महत्वाचा दुवा आहे। त्यामुळे या ठिकाणाच्या डाव्या साईडचा पूल तातडीने दुरुस्त करणे अत्यावश्यक आहे। संबंधित विभागाने तात्काळ पावले उचलून या भागातील दररोज उद्भवणाऱ्या ट्रॅफिक जामची समस्या व अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात अशी मागणी प्रवासी व स्थानिक नागरिकांकडून होत आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज मीडिया प्रतिनिधी रवींद्रदादा सोनवणे, धुळे। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।